नाही त्याबद्दल आपण काय बोललोच नाही। एसआयटीच्या बद्दलचं आपलं म्हणणं आहे, दूध पाणी होणे पण सगळ्याला साथ। कोणत्या मंत्र्यांनी फोन केले, दंगलीला कोणी प्रोत्साहन दिलं, कोणत्या मंत्र्याला आंतरवाडीत हल्ला होणार आहे हे माहीत होतं, कोणत्या अधिकाऱ्यांना माहीत होतं, कोणत्या एसपीला माहीत होतं, कोणत्या कमिशनरला माहीत होतं, कोणत्या आमदाराला माहीत होतं, कोण कोण तुमचे स्थानिक त्यावेळेस हल्ला होताना तिथं होते। एसडीएमला अधिकार दिलेत का कलेक्टरांनी आदेश दिलेत? कारण लाठीचार्ज करण्याचा हुकूम लागतो तो नाही, शरीरे मारले गेलेत बंदुकीतून, त्याचं देशात कुठंच परवानगी नाहीये, कुठंच देशात। ते कसं काय मारले गेले, किती मारले, कोणी मारले, याच्यामध्ये किती पोलीस आहेत आणि यांना आदेश कोणत्या आमदारानं कोणत्या मंत्र्यांना द्यायला लावले, याच्यात कोणाचा कटा त्या सहभागी। 120 त्यांच्यावरती गुन्हे एसआयटीने दाखल करून त्यांच्यावर 307 सुद्धा दाखल करायला पाहिजे सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांना कायमचं बडतर्फ करायला पाहिजे। स्वतःची आई बहीण जशी फडणवीस साहेबांना वाटते ना, तशी लोकांची सुद्धा, या जनतेची सुद्धा आई बहीण मानायची शिका। कारण आमच्या आई बहिणीच्या पोटात गोळ्या आहेत, पोरांच्या पोटात गोळ्या आहेत, पोरांचे मुंडके मोडलेत, काहींचे पाय आई बहिणीचे मोडलेत आमच्या, त्यांना आत्ताही शेतात जातात नाही। जरा दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण मानायचं शिका। नुसतंच चुकून आमच्याकडून त्या उपोषणाच्या काळात काही गोष्टी होत्यात किंवा ती चिडचिड असती, उपोषणात सोपी गोष्ट नाही ते काय असतंय। तुम्हाला एवढं लागलं तर आमच्या आई बहिणीचे डोके फुटलेत, त्यांच्याबद्दलही जरा भावना राहा। तुम्ही जे आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत ना, त्या अधिकाऱ्यांना बढत्या दिल्यात। साहेब राज्य चालवता तुम्ही, जरा भानावर या। तुम्ही मराठ्यांना खेटायचं नादात नका लागू। मी सत्ता आहे, गृहमंत्रीपद माझ्याकडे, मी म्हणाल तसं वागल। इतके मंत्री आमदारांनी जिरीस आणलेत, इतके पक्ष जिरीस आणले, त्या भानगडीत पडू नका तुम्ही, माझ्या नादाला लागू नका। तुम्ही दलित माणसाला खेटलाय, आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मी रात्री माहिती घेतली की आमच्या आई बहिणीला मारणारे पोलीस नेमके निलंबित केलेले कुठे, कुणी पुण्याला बढती दिली, कुणाला इकडच्या पोलीस स्टेशनला दिली, कुणाला तिकडच्या दिली। वारे गृहमंत्री, आणि थोडं काय बोललोय की नाही बोललो माहित नाही मला त्या उपोषणात त्या काळात, तर एवढंच पूर्ण सभागृह डोक्यावर घेतलं। सादर होणार अर्थसंकल्प अधिवेशनात आणि मांडताय मला अटक करायची, त्याच्यात जातीकडून बोलायचं तर आमचे लोक पक्षाकडून बोलायला लागले, म्हणजे जातीपेक्षा नेत्याला मानणारे निघाले। आता तुम्हाला जातीकडूनच यायचं आहे ना, मी गोरगरिबांचं काम करतोय म्हणून आमचेही नेते देवेंद्र फडणवीसांनी मंत्री आणि आमदार आमच्या विरोधात उठवले। काय राज्य चालवताय तुम्ही, त्यांना बढती दिली, आमचं काही म्हणणं नाही यासाठी बद्दल। तुम्ही नेमा चौकशा करा, आपण भीतच नाही, कारण आपल्याकडं कोणाचाच उपाय नाही, कोणीच दिलेला नाही। घाम गाळला आहे फडणवीस साहेब माझ्या गोरगरीब मराठ्यांनी, करोडो मराठ्यांनी, त्यांनी आंदोलन चालवलंय, त्यांचा पैसा आहे कष्टाचा। आमच्याकडे शेती आहेत, आम्ही रात्रंदिवस राबतो, कोणत्या नेत्याचा भित्याचा पैसा नाही। तुम्हाला काय चौकशी करायची ते करा, कोणत्या दंगलीची करायची त्याची करा, पण रूल मात्र सगळ्याला सारखा लावा। पण आम्हाला माहिती ते लागणारच नाही, कारण सत्ता आहे, तुम्हाला फिरायची कशी चांगलं माहिती। तुम्ही फिरविणार, गोल फिरून 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 तुम्ही मराठ्यांचेच लोक गुंतविणार। आजच सांगतो मी तुम्हाला, तुमचा अहवाल तयार झालेला असेल, ते आम्हाला शिकू नका तुम्ही नाटक। यासाठी नेमले ना अहवाल तुमचा, समिती झाली त्याच दिवशी, ती कमिटी नेमली तुम्ही ती कोणची, यासाठी त्याच दिवशी झालेला आहे, त्याची खात्री लायक माहिती आमच्याकडे। तुम्ही काय करणार हे आम्हाला माहिती। तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे लोक गुंतवणार, कारण तुमच्यात इतका द्वेष आहे मराठ्यांविषयी। इथून मागं मराठ्यांना वाटायचं चेहरा चांगला आहे, भोळा आहे, पण कशाच्या होईना निमित्तानं तुमचा खरा विचार पित्त बाहेर काढलं मराठ्यांनी पोटात। तुमचा खरा द्वेष किती, कोणत्या जातीविषयी, मराठ्यांविषयी सगळा बाहेर पडला, आणि तुम्ही आमच्याविषयी द्वेषी म्हणून इतर जाती सावध झाल्या। तर ह्या माणसाच्या आपले विषय सुद्धा हीच भावना आहे। तुम्ही मराठ्यांविषयी इतका द्वेष कधीच करू नका, आणखीन तरी शाने व्हा। तुम्ही एसआयटी नेमून मराठ्यांचे लोक गुंतवणार किंवा, कारण हे आम्हाला माहिती, आणि तुम्ही त्या पोलिसांना बढत्या देणार आहेत। काय मारलंय आमच्या लोकांना, उठता सुद्धा येत नव्हतं त्यावेळेस, कुठे गेलो तुम्ही तर सांगितलं होतं। आता तुम्ही नेमली ना कर्णिक साहेबाच्या अध्यक्षतेखाली, तर तुम्ही त्याच वेळेस सभागृहात सांगितलेलं आहे। जयंत पाटील साहेबांनी आणखी 2-4 आमदारांना प्रश्न विचारला होता की एसआयटी चौकशी करा, एसआयटी चौकशी करा झालेल्या दंगलीची। तुम्ही म्हणले पोलीस बांधवांनी केलेलं आहे, पोलीस बांधवांनी माझ्याकडे असा अहवाल दिलाय विधानसभेच्या पटलावर, मुंबईत अधिवेशन होतं त्यावेळेस, की काय करण्याची गरज नाही, आम्ही सखोल चौकशी केलेली। पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर एसआयटी नेमू, पण मला असं वाटतं यासाठी नेमण्याची गरज नाही। पोलिसांनी सखोल जाऊन चौकशी केलेली, काय गरज नाही। त्यावेळी चांगलं होतं, त्यावेळेचा अहवाल चांगला होता ना, आता अहवाल कस काय फिरला साहेब? तुम्ही येड्यात समजू नका मराठ्यांना। ते पूर्वी होतं आंदोलन केलं फोळडा, आमका केलं फोळडा, यो पक्ष फोळडा, मी फोटत फिटत नसतो।
जेलला सडन पण मराठीची गद्दारी करीत नाही. तुमची जिरविणारच आहे मी आता. तुम्ही आम्हाला माहिती आहे त्यावेळेस अहवाल चांगला होता. तुमचाच विधानसभाचं पटलावरचं भाषण आम्ही ती सुद्धा रेकॉर्डिंग बाहेर काढणार आहेत. ती सुद्धा बाहेर काढणार आहेत तुम्ही बोललेली. आता जेव्हा अहवाल येणार आहे तेव्हा आम्हाला माहिती आहे मराठीच्या विरोधात येतात. त्यावेळेस चांगला होता. आता कसं काय बदलला खोटा? तुम्ही पागल समजता का आम्हाला? मला माहिती आहे तुम्ही कसं गुंतवणार आहेत. मला तुम्ही गुंतवून तर दाखवा, पाठ थोपटीत आम्ही तुमची. हो, आणि मला मध्ये जागा तुम्ही बघा राज्यात कशी लाट येते आणि 14 राज्यातले बी मराठी क्षेत्रीय मराठी कशी विरोध भावनिक लाट येऊन तुमचा राजकीय सोपडा साफ करणार आहेत मराठी. दादा लोकसभा तोंडावर आहे आणि तुमचा पुढे अजेंडा कसा असणार? राजकारण आपला मार्ग नाही. हे बघा मी राग करतोय, मला माझी तळपायचा मस्तकाली गेलेली. कारण गोरगरीब मराठी करोडोच्या संख्येनं रात्रंदिवस माता मारल्या लागतात. तरी गृहमंत्र्यांना जर कळत नसेल हे जनतेची मागणी काय, हे लेकरं कशासाठी रस्त्यावर आले, रातभर कशाला चुकाट्यात बसतील, एवढ्या मोठ्या सभेत कोणी हटत नाही. एवढे लाख लोक त्या पिंपळवंडीला बसून होते उन्हात कशासाठी बसले. आता परवाचा विषय हे जर गृहमंत्र्याला कळत नसलं तरी मी ती भावना इकडे जोडणार नाही. मी माझा राजकारण मार्ग नाही अजिबात. माझा उद्देश माझ्या गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आमचं जे सगळ्या स्वाऱ्यांचं ठरलेलं आहे गॅजेटसह 5-7 विषय केसेसचं ते पूर्ण करा. तुमची आमची दुश्मनी नाही, तुमची आमची दुश्मनी नाही. पण तुम्ही नाही दिलं मग मात्र सुट्टी नाही. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मी आडव्यास शिरायचं आणि त्यामुळे अजेंडा गप्प बसवायचं. आडव्यास शिरायचं नाही अजिबात. आणि तुम्ही जे स्वप्न बघताय मला गुंतवायचं, भाजपच्या कार्यकर्त्याच्या हाताने हल्ला करायचा म्हणून पोलीस बांधवांची यंत्रणा सुद्धा तुम्ही जी पाठीमागे दौऱ्यात होती तीही कमी केलेली. गाडी पुढे ये म्हणा त्याला, मग सांगतो त्याला. आता एसआयटीची समिती स्थापन झाल्यानंतर भुजबळ असं म्हणतात की या चौकशीमध्ये जे जाळपोळ करणारे कोण होते ते समोर यायला पाहिजे आणि शिवी गाळ करणाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे. तुझ्यावर व्हायला पाहिजे. पण झालं का जागा देऊ ते गेलता कुठेतरी. मला वाटतं हिमालयात गेला पण बर्फात बसला झोपला तिकडे गार पडायला देऊ. झालं सुरू त्याचं परत. तू पण म्हणला पाय तोडू हात तोडू कोयते तोडू त्याच्यानंतरच बोललेलो आहे. तूच फूस लावलेली त्या लोकांना. त्यांना म्हणायचं नव्हतं. तू फसून बोलायला लावले त्यांना सगळ्यांना. त्याचं काय? आमच्या विरोधात आंदोलन कुठं बसवले तू. त्यांना किती पैसे पुरवलेत. होऊ दे की सगळंच. तुझं हॉटेल कुणी जाळलंय बीडचं, होऊ दे एकदा. त्या हॉटेलहून पडलेले लोक कुठे आहेत, कोणत्या दवाखान्यात नेलेत, आतापर्यंत त्यांचा मेळ नाही. इतक्या स्पीडनं पडले सुद्धा असे मला बीडमधून माहिती. पडले पण जाणारे तिथं लगे अँब्युलन्स पण होती, नेले पण कुठे सुद्धा मेळ नाही. कोणत्या दवाखान्यात नेलेत का मेलेत ते कुठे आहेत? तुझेच पाहुणे आहेत, तुझं ताट्यात जाणारे. हो दे सगळंच एकदा. मी तर पहिल्यापासून सांगितलंय दूध का दूध पाणी का पाणी हो द्या, पण होणार नाही. आम्हाला माहितीये 12 बलुतेदार असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, मराठी गुतणार हे मला माहिती. आणि मराठी भेदच नाहीत बरं गुतायला. तुम्ही नुसते आता यासाठी नेमले ना. वातावरण बघा, राज्यात दूषित वातावरण झाले सगळं. एक नाराजीची प्रचंड मोठी लाट आली. तुम्ही फक्त अहवालता ना तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती मागात पडते हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे. कायमचं आयुष्यातून बरबाद होणार राजकीय करिअरमधून. मराठ्यांची खुन्नस अशी आहे, तुम्ही किती खुनशी आहेत आम्हाला माहिती, पण मराठी इतके खुनशी आहेत आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाम नाही लागू द्या. दादा तुमचा आता दौरा सुरू आहे तर तुम्ही असा आरोप केला आहे की पोलीस कमी केलेत, कुठल्या तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना काहीतरी वाद करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण काय नेमकं? नाही केला नाही. फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे ते मला गुंतवायचं. एसआयटी मध्ये नसता याला 10% घ्यायला लावा. ह्यो घेत नसला कारण ह्यो मराठ्यांच्या सत्तेच्या मधला काटा आहे मी. कारण याचे मराठा ऐकते तर मराठ्याचं ह्यो ऐकतो आणि ह्यो निष्ठावान ह्यो फुटत नाही. एक त्याला गुंतवा नाही 10% घ्यायला लावा. ते खोटं आरक्षण मी नाही घ्यायला लावू शकत समाजाला. मी समाजाचं करोडो लोकांचं पाप डोक्यावर अजिबात नाही घेऊ शकत. ते त्यांचा प्लॅनिंग आहे. नाही तर मग भाजपचे लोक हल्ला करा. पोलिस मी बघतो म्हणजे ह्या 7-8 दिवसात पोलिसांची यंत्रणा सुद्धा बाजून हिंडती. बाजून म्हणजे नाही का एखादं लग्न असतं आणि एखादा पाहुणा रुसतो ते मंडपाच्या कापऱ्यात असतो नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं. तसं 2 किलोमीटर पुढं 2 किलोमीटर मागं असं. मला गरज नाहीये. मला संरक्षणाची गरज नाही. माझ्या समाज माझ्यासाठी खंबीर आहे माझं संरक्षण करायला. पण ही चाल आहे भाजपच्या कार्यकर्ता कोण हल्ला घडून आणणे. जसं संभाजीनगरला आता महिलाच्या आडून फडणवीसांनी केलं. महिलांच्या आडून त्या गिरीश महाजनांनी महिलाच्या आडून केलं. गिरीश महाजनांचे कार्यकर्ते ते चाळे करतात. गिरीश महाजन आमचेच खातं इथं येऊन अंतरवालीला आमचा चहा पिऊन गेला म्हणतात लाड केले. माझे काय लाड केले? तू का चहा पाजला माझ्या खानदार कॉफी पाजली. आमचा चहा पिऊन गेला 20 रुपयाची बाटली पिऊन गेला. पाण्याची फुकटची फाकट 20 रुपये म्हणजे आमच्या कष्टाची इतकी. तुमच्यासारखे आमच्याकडे हरामीचं किंवा ते पैसे कमवलेले नाहीत. गोरगरीब जनतेचा पैसा रक्तासारखा पेलेला नाहीत तुम्ही तुमच्यासारखे आम्ही.
आमच्या कष्टाचे पैसे, आमचे खाल्लेले अंत म्हणजे ते पोहे तो दातातले निघले नसते आणखी. दादा, आपण म्हणालात की राजकारणाचा अजेंडा नाही, मात्र प्रत्येक आता गावातून घ्यायचं 2 म्हणजे नेते उभे राहणार, उमेदवार उभे राहणार आहेत. नाही दादा, तो समाजाचा नाही, समाजाचा मालक मी नाही. समाज माझा मालक आहे, मी लेकरू म्हणून फक्त काम करतो. समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी, मराठी प्रति डाव टाकणारच. शेवटचा प्रश्न आहे, या संवाद दौऱ्यामधून मराठा नेत्यांना निर्वाणीचा इशारा आहे का? एवढंच सांगणं माझं. आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी चूक केली. मी बोललो पक्षाला, तुम्ही नेत्याला आणि पक्षाला मोठं मानायला लागला, तुम्ही जातीला मोठं मानायला पाहिजे, कारण तुम्हाला मराठ्याच्या जातीला मोठं केलेलं. मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले अधिवेशन अर्थसंकल्प मांडायला सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी करायला मराठ्यांची. माझं एवढंच म्हणणं आहे, गोरगरिबांच्या मराठ्याच्या पोराच्या अन्नात माती काढू नका तुम्ही तुमच्या नेत्यासाठी. तुमच्या नेत्याला सांगा मग आरक्षण द्यायचं, आमची त्यांची दुश्मनी नाही. हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते. तुम्ही जर पुन्हा चूक करता तर मराठी तुम्हाला माफ करणार नाही, अजिबात पण नाही. आमदार मुटकुळे बोलले आणि लगेच त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली. हे मुटकुळे खटकुळे असले लय मोठे उतार आला इथं महाराष्ट्रात, त्यांचे लय मोठे बोलले. हे कोण येतं मराठी बरोबर टायमाला सगळ्यांचं व्यवस्थित करणारे. मला माहित नाही कोण बोललंय काय बोललं. आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू? जातीला बाप मानायला पाहिजे, कारण जात मोठी करते, पक्ष नाही. ही जात गोरगरिबांचे लेकरं मतदान करतात, गोरगरिबांचे लेकरं मतदान करतात तुम्हाला, कारण कधी काळी हे काम आली म्हणून. गोरगरिबांच्याच मराठ्यांच्याच मुंडक्यावर पाय द्यायला लागला तुम्ही पोरांच्या, त्यांच्या अन्नात विष घालायला. मराठी सोडणार आहेत का तुम्हाला? अजिबात सोडणार नाही. दादा, मराठा बांधव जे आहेत मोठ्या संख्येने वाराणसीमध्ये फॉर्म भरणार समाज आहेत. ठरवी. एक मिनिट दादा, समाज ठरवून मी माझा अजेंडा फक्त आरक्षण आहे, आणि मराठी आरक्षणाच्या विरोधात बोलला मी सोडित नाही त्याला. मग ते कोणत्या जातीचा असतो? तुमचे विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. नाही, फडणवीसांचं कारनामा आहे ना, मी सांगितलं ना तुम्हाला. त्यांना मला गुंतवायचं. इथून मागे झोपले होते का 6 महिने तुम्ही? 6 महिने तुम्ही झोपले होते का? किती द्वेष आहे मराठ्यांविषयी फडणवीसांच्या पोटात, हे दिसलाय. उगा ढेरी नाही वाढली, फुकट वाढत नाही, पोटाचे नळ फुगलेत त्यांच्या मराठा द्वेषाने. हे सोपं नाहीये. हे मराठ्याचा द्वेष आणि मराठ्याने त्यांना वय केला. तुम्हाला आणखीनच चूक दुरुस्त करते फडणवीस साहेब. आपलं आमचं ठरलेलं द्या, तुमचं आमचं शत्रुत्व नाही. आडवं शिरू नका, तुम्हाला मागात पडत. दादा, असंख्य मराठा बांधव जे आहेत वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात अर्ज म्हणजे उमेदवारी दाखल करणार आहेत. काय एकूण प्लॅन काही ठरलाय का? नाही, मी समाजाचा मालक नाही, तो समाजाचा निर्णय. पण अधिकार राज्यात प्रत्येकाला. पॅन्टीवालाच असं असं काही का? धोत्रावली जमत नाही का? ते का चावत आहेत का तुम्हाला? शेतकरी कष्टकरी माझा ऊस तोडून चावतो का? तो जमत नाही का? येऊ द्या ना, कोयता तोडणारा एखादा तिकडे, जमत नाही का? तुम्हीच पाहिजेत हमेशा? काही अडचण आहे का? गोरगरीब दलित बांधव येऊ शकत नाही? गोरगरीब 12 बोलत येऊ शकत नाही तिथं? तुम्हीच पाहिजेत का हमेशा? गोरगरीब शेतकरी मराठा नको आहे का? ते काय चावत आहेत का तिथं? ते का नाही? त्यांना अधिकार आहे देशात कुठं भरात ते भरतील. त्यांचा निर्णय समाजाचा, मी समाजाचा मालक नाही. चलो, धन्यवाद.